जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचाराकरिता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते। या प्रचारादरम्यान शिवसेना नेते चंद्रकांत खैरे तसेच शिवसेना नेते अंबादास दानवे दोघेही एकत्र आल्याचे निदर्शनास आले। आणि साहेबांना सांगितलं की साहेब असा प्रॉब्लेम झालाय। साहेबांनी ताबडतोब शिडकोच्या अधिकाऱ्यांना फोन लावून त्या ठिकाणी बोलवून घेतलं आणि जर का परत एकाही विटेला हात लावला तर माझ्याशी गाठ आहे असं सांगितलं। त्या दिवसापासून ते जय भावनगर बसले त्या ठिकाणी आपण साहेबांना सांगितलं साहेब आता काय वस्ती बसली परंतु लाईट नाहीये, पण लगेच ताबडतोब साहेबांनी एमएससीबीला फोन केला आणि एक ट्रान्सफॉर्मर त्या ठिकाणी मंजूर करून दिला। आणि रस्ते मी स्वतः म्हणजे हे आमदार जे 2009 ला घेऊन फिरत होतो पक्षाचे असताना तर त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं निवडून आल्यावर रस्ते करून देतो, परंतु मी शब्द दिलेला होता त्या मतदार बंधूंना की हे रस्ते आता साहेब करून देणार आहे, परंतु निवडून गेले ते विसरून गेले। मग मी 2012 ला ज्यावेळेस निवडून आलो तर त्यावेळेस माझा पहिला निधी जिल्हा परिषदेचा मी जय भावनगरला टाकला आणि मुख्य रस्ते आपण त्या ठिकाणी करून घेतले। आज आपल्या सगळे सारा व्यंकटेश, सारा कीर्ती, सारा आकृती, सारा सार्थक, सारा समृद्धी, सारा भूमी, ओंकारा सिटी असेल, साई मिरज गावे, बालाजी मिरज गावे, गोल्डन पार्क, सिल्वर पार्क, सगळ्या ज्या वसाहती आहेत, लक्ष्मीनगर आहे, लक्ष्मीनगर मध्ये सुद्धा त्या ठिकाणी लाईट आपण पोहोचवलेली आहे। तिथे लाईट नव्हती, बिल्डर लोकांनी प्लॉटिंग पाडले, विकले, मोकळे झाले, परंतु साहेबांना सांगून त्या ठिकाणी लाईट आपण उपलब्ध करून दिली। आता सगळ्यात मुख्य प्रश्न पाण्याचा आहे। जो सिडकोचा जो भाग आहे त्या ठिकाणी पाणी त्यांना 8-8 दिवसाला मिळतं आणि साहेब त्या ठिकाणी आता निवडणूक झाल्यानंतर एक मोठं आंदोलन त्या ठिकाणी सिडकोच्या कार्यालयावर करून या सर्व सिडकोमध्ये जो भाग येतो ते सर्व अपार्टमेंट मी जे आता सांगितले, लक्ष्मीनगर असेल, जय भावनगर असेल आणि मागचा भाग, या सर्वांना पाणी आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहे। कारण फार मोठा प्रश्न आहे। यांनी आतापर्यंत अनेक निवडणुका प्रश्नावर काढून घेतल्या परंतु त्या ठिकाणी अद्यापर्यंत ते पाणी देऊ शकले नाही आणि म्हणून पाण्याचा फार मोठा प्रश्न त्या ठिकाणी या सिडको मधल्या भागात आपल्याला सोडवायचा आहे। गट नंबरचे फार मोठे प्रश्न आहेत, त्या ठिकाणी चालण्याला रस्ते नाही, त्या ठिकाणी पाणी नाही, त्या ठिकाणी लाईट नाही, ट्रान्सफॉर्मर नाही, कचऱ्याचा तर नुसता ढिगाचा ढीग बाजार झालाय। त्या कचऱ्याकडे कुठलेही प्रशासन लक्ष द्यायला तयार नाही आणि आमच्या समोरचे विरोधी पक्षातले जे काही लोक उभे राहिलेले ते म्हणते काय काम केलं मागच्या सदस्यांनी। अरे बाबा तुम्हाला विसर पडला, तुमची सत्ता आहे, केंद्रात तुमची, राज्यात तुमची आणि या ठिकाणी ग्रामपंचायत तुमची आहे। जिल्हा परिषद पंचायत समितीचा कार्यकाळ संपून 4 वर्ष उलटून गेले, प्रशासनाच्या ताब्यामध्ये सगळं आहे। ज्या ज्या वेळेला आम्ही त्या ठिकाणी स्टँडिंग मेंबर होतो त्या त्यावेळेस अनेक प्रश्न मार्गी लावले। कोरोनाच्या काळामध्ये लसीकरणाचं काम केलं असेल, लोकांना अन्न वाटायचं काम केलं, किट तयार करून वाटल्या, फक्त आणि फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या पक्षाच्या वतीनं आणि मी स्वतः त्या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य माझी पत्नी होती त्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्ही हे सर्व वाटप त्या ठिकाणी केलं। कचऱ्याचा फार मोठा प्रश्न बजाजनगरचा आहे। एक महिना 15 दिवस 3 हप्ते या ठिकाणी गाडी येत नाही। हे शहर असून या ठिकाणी एक कचऱ्याचं बकाल वसाहत या ठिकाणी झालेले, कचऱ्याचं जंगल तयार झालंय आणि हे सर्व आपल्याला काम करायचे आहेत। आमच्या बजाजनगर मधील सर्व नागरिकांना त्या ठिकाणी टॅक्स लावण्याची भूमिका ग्रामपंचायतने घेतली होती, ती आपण आंदोलन करून त्या ठिकाणी आणून पाडली। त्याचप्रमाणे MIDC या ठिकाणी लोकांना नोटिसा काढल्या होत्या, तुमचं वाढीव बांधकाम केलेलं आहे ते ताबडतोब पाडून टाका, नाहीतर आम्ही येऊन तुमचे घरं पाडून टाकू, नाही तर तुमच्या आता लाईट आणि पाणी बंद करू। त्यावेळेस आपण आंदोलन केलं आणि त्या ठिकाणी त्यांना जाब विचारला। ज्यावेळेस बांधकाम होत होते तुमचे सर्व अधिकारी या ठिकाणी मोरे चौकामध्ये राहायला आहेत, मग ते झोपले होते का? या ठिकाणी कामगाराचा घामाचा कष्टाचा एक पैसा हा कष्टाचा आहे। ज्यावेळेस जे घरं बांधले गेले त्यावेळेस जर त्यांनी अडवले असते तर चुकीचे काम त्यांच्या दृष्टीने जे वाटतात ते झाले नसते। परंतु आज निवडणुका आल्या की लोकांना वेगवेगळ्या भूलथापा मारायच्या। आता तुम्ही बघा अनेक ठिकाणी रस्त्यांचे कामं चालू केले, गट्टूचे कामं चालू केले आणि जर हे लोकांना सांगतात का सगळा विकास जर आमदारांनी केला आणि यांनी केला, पालकमंत्र्यांनी केला आणि बजाजनगरचा विकास नाही केला, स्वतःचा विकास केलेला आहे, स्वतःचे घरं भरलेले